डॉक्टर नितीन सावंत विचार मंचाच्या वतीने लोणंद मध्ये शरद कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कृषी दिंडीचे केले भव्य नियोजन। बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून। लोणंद शहरामध्ये शरद कृषी महोत्सवाचे भव्य नियोजन केलेले आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी 10 वाजता डॉक्टर नितीन सावंत विचार मंचाच्या वतीने भव्य कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले। दिंडी लोणंद नगरपंचायत इमारतीपासून दिंडीचे पूजन करून नगरपंचायत ते सातारा रोड, खंडाळा रोड ते कृषी प्रदर्शन समोर दिंडीचे आयोजन केले होते। या दिंडीमध्ये लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मधुमतीताई गालिंदे पलंगे, नगरसेवक राजश्रीताई शेळके पाटील, दीपालीताई शेळके पाटील, तृप्तीताई घाडगे, शैलजा काकी खरात, डॉक्टर सुभदा सावंत, मालोजीराजे विद्यालय लोणंद मुलींचे प्राचार्य चव्हाण मॅडम, सौनेवसे मॅडम तसेच शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे उपप्राचार्य काकडे सर तसेच स्वप्नील क्षीरसागर, अमोल यादव, उमेश डोईफुडे, खताळ पाटील, प्राचार्य चव्हाण मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज शाळेतील मुला-मुलींना शेतीविषयक माहितीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। बटाट्याचे पीक कसे असते, त्यामुळे भाजीपाला आणि अन्नधान्य कसे पिकवायचे ही सर्व माहिती मुलांना लहान वयातच मिळणे गरजेचे आहे। या कृषी प्रदर्शनातून ही माहिती सर्व मुलांपर्यंत मिळणार आहे। सर्वांनी आपली मुले कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आणावे। तसेच डॉक्टर नितीन सावंत यांनी कृषी प्रदर्शनात यामधील 5 दिवसाचा संपूर्ण लेखाजोखा समजावून सांगितला आणि सर्वांचे आभार मानले। या कार्यक्रमासाठी कॉलेज विद्यालयामध्ये असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच गावातील असंख्य नागरिक हे उपस्थित होते। या ठिकाणी उपस्थित आहे। आज या नव्या पिढीला बरोबरच ही शेती नेमकं काय कुठे येतं, बटाटा कुठे लागतो, गाजर कुठे लागतं किंवा वरती कोणतं फळ लागतं झाडाला याची काहीच माहिती नसते। वास्तविक याची माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर मुलींना या काळामध्ये अतिशय बिनधास्तपणे स्वतःच्या करिअरसाठी विविध उपक्रम जे आहेत त्याचा लाभ घ्यावा। त्याचबरोबर निर्भय पथक, सबलीकरण आणि जनजागृती याविषयी सविस्तर माहिती आणि या 5 दिवसांचा आपल्याला खूप खूप फायदा होणार आहे। त्याबद्दल सर्वच इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज।